क्वांटम मेकॅनिक्स म्हणलं की आपल्याला वाटतं की ॲटम आणि फोटॉन्स यासारख्या छोट्या छोट्या पार्टिकल्समध्येच अशा प्रकारचा फेनॉमेना होतो. पण ह्या वर्षीचं जे फिजिक्सचं नोबेल प्राइज मिळालं आहे त्यातून आपल्याला दिसतं की आपल्या हातात मावणाऱ्या ऑब्जेक्ट्समध्ये सुद्धा क्वांटम मेकॅनिक्सची जादू होऊ शकते. तर काय झालेलं होतं, जॉन क्लार्क, मायकल डेव्हरेट आणि जॉन मार्टिनेस हे 3 सायंटिस्ट होते आणि ह्यांनी सुपर कंडक्टर्सवर एक एक्सपेरिमेंट केलेलं, ज्याच्यातून आपल्याला कळतं की मोठ्या ऑब्जेक्ट्समध्ये सुद्धा क्वांटम टनलिंग आणि एनर्जी क्वांटायझेशन यासारखे फेनॉमेना दिसून येतात. तर क्वांटम टनलिंग म्हणजे काय? क्वांटम टनलिंगमध्ये एखादं पार्टिकल जे असतं ते एका बॅरियरच्या थ्रू क्रॉस होऊन पलीकडे जाऊ शकतं. आणि एनर्जी क्वांटायझेशनमध्ये आपल्याला एनर्जी कशी वाटते की एनर्जी एक पर्टिक्युलर नंबर्समध्ये वाढत जाते असा आपला समज आहे. पण एनर्जी क्वांटायझेशनमधून आपल्याला कळतं की एनर्जी पॉकेट्समध्ये वाढते, म्हणजे 10, 15, 25 अशा स्टेप्समध्ये एनर्जी गेन होत राहते. आता ह्या ज्या डिस्कव्हरीज आहेत याचा आपल्याला काय फायदा? जेव्हा क्वांटम मेकॅनिक्स हे मोठ्या मोठ्या ऑब्जेक्ट्समध्ये होताना आपल्याला दिसतं, त्यातून क्वांटम कम्प्युटर्सची जी टेक्नॉलॉजी आहे ती मोठ्या प्रकारे इम्प्रूव्ह होऊ शकते. याच्यामध्ये क्वांटम कम्प्युटर्स मोठे मोठे इन्क्रिप्शन्सला ब्रेक डाऊन करू शकतात, त्याबरोबरच ते कॉम्प्लिकेटेड इन्क्रिप्शन्स बनवू शकतात. त्याबरोबर मेडिकलमधल्या डिस्कव्हरीज जसं की नवीन नवीन मेडिसिन डेव्हलप करणं, नवीन नवीन टेक्नॉलॉजिकल सेन्सर्स डेव्हलप करणं, यासारख्या डिस्कव्हरीज अजून जास्त फास्ट वेनी बनू शकतात. आणि फ्युचरमध्ये टेक्नॉलॉजी खूप मोठ्या प्रमाणात ह्युमन लाईफमध्ये चेंजेस आणू शकते. अशा प्रकारे या डिस्कव्हरीमधून आपल्याला कळून येतं की क्वांटम मेकॅनिक्स हे फक्त ॲटमपुरती लिमिटेड नाही आहे, तर मॅनमेड ऑब्जेक्ट्समध्ये सुद्धा क्वांटम मेकॅनिक्सचं मॅजिक आपल्याला दिसून येतं. थँक्यू.